नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आज मी आलो आहे अक्कलकोट येथे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आणि माझी संपूर्ण फॅमिली जी आहे आम्ही चाललेलो आहे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. तर या ठिकाणी हे जी दुकानं वगैरे आहे तर येथून आपला मंदिराकडे जाण्याचा रस्ता होता. तर आम्ही मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे. अतिशय सकाळचा टाईम आहे आणि या ठिकाणाहून जे चाललेलो आहे तर या ठिकाणी आपल्याला हार, फुलं, श्रीफळ आणि पेढे वगैरे जे काही आहे ते मिळून जातं. तर मी थोडासा गंध वगैरे लावून अवतार या ठिकाणी ठीक केला आणि आम्ही मंदिराच्या दिशेने रवाना झालो. तर आपण बघू शकता गर्दी पण भरपूर होती. सकाळचे 6-6:30 झालेले होते, पण तरी पण भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होती. आम्हाला वाटलं आमचं दर्शन लवकर होऊ शकतं सकाळी सकाळी जर आलं तर, पण गर्दी मात्र भरपूर या ठिकाणी होती. देन आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी अशा पद्धतीचे बॅरिगेट्स असून या बॅरिगेट्समधून आपल्याला जावं लागतं लाईनने. आता सकाळचा जरी टाईम होता पण गर्दी आपण बघू शकता. 7 या ठिकाणी वाजलेले होते आणि लाईनमध्ये उभा राहून जवळपास मला तासभर तरी झालेला होता. आमचा शौर्य नुसता वरती बघत होता. त्याला वरती काय माहिती काय दिसत होतं, पण बघून त्याला निश्चितच काहीतरी छान वाटत होतं. आणि भरपूर टाईम झाल्यानंतर आम्ही जवळपास आता जो गाभारा आहे तर त्या गाभाऱ्याच्या दिशेने जायला लागलो. तर ही लाईन बघू शकता आणि ही गर्दी पण बघू शकता. या ठिकाणी जी आहे ना कसल्याही प्रकारचे बॅरिगेट्स नाही आहे. संपूर्ण जी गर्दी आहे ती एक सोबतच जमा होते आणि या ठिकाणी चेंगराचेंगरीचे वगैरे चान्सेस खूप जास्त असतात, कारण इथे बॅरिगेट्स नाही. संपूर्ण मोकळ्या स्पेसमध्ये संपूर्ण लोक हे एकत्रच या ठिकाणी जमा होतात. तर ज्या लोकांना गर्दीचा त्रास आहे किंवा म्हातारे माणसं आहे तर अशांनी शक्यतो या गर्दीत येणं टाळायला हवं, कारण भरपूर लोटालाटी आणि धक्काबुक्की या ठिकाणी होत असते. या ठिकाणी थोडंसं जे मंदिराचं नियोजन आहे ते व्यवस्थित नाही असं मला वाटतं. आपण आता आलेलो आहे डायरेक्ट गाभाऱ्याच्या जवळ, म्हणजे गाभाऱ्यामध्येच. आणि बघू शकता सर्वांनी स्वामींचं दर्शन घ्या. बघा ही स्वामींची मूर्ती आहे आणि तिथून दर्शन घेऊन मी बाहेर आलो. या ठिकाणी हे लाईट्समध्ये स्वामी तयार केलेले आहेत. तर भरपूर या ठिकाणी लोक फोटोज वगैरे काढत असतात. तर संपूर्ण दर्शन वगैरे घेऊन मी आता आलेलो आहे मंदिराच्या बाहेर. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर साईडनेच तुम्हाला अशा प्रकारचे शॉप्स दिसतात. त्या ठिकाणी तुम्ही स्वामी समर्थांचे फोटोज, मूर्तीज, किंबहुना तुम्हाला काही प्रसाद वगैरे घ्यायचा असेल, काही पुस्तकं घ्यायची असतील तर ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं. आणि परत एकदा मी थोडीशी स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला. बघू शकता हे जे संपूर्ण यात्रा आपण याला म्हणू शकतो, ही यात्रा आहे. या ठिकाणी सर्व मूर्ती आता हे मोराचे पिसं होते. 50 रुपयाला 2 पिसं. अहो आमच्या शेतामध्ये इतके पडलेले असतात, त्यांना कोणी घेत नाही. आणि तिथून थोडंसं पुढं आलं की अशा प्रकारचं हे जे लोकांना फोटोशूटसाठी वगैरे केलेलं आहे. येथे स्वामी समर्थांची खूप मोठी मूर्ती आहे. जवळपास 30-40 फुटाची मूर्ती असेल मे बी. आणि संपूर्ण लोक या मूर्तीजवळ फोटो काढतात. छत्रपती शिवाजी महाराजांची देखील फार सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे. तर बरेचसे जे भाविक मंडळी आहे या ठिकाणी फोटोशूटसाठी जमा होतात. आणि त्याच्याच थोडंसं साईडला गेलं की हे छत्रपती संभाजी महाराजांचा हा देखावा बघा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी मूर्ती आहे अतिशय खतरनाक. आणि त्याच्याजवळच हे लहान मुलांसाठी गार्डन आहे. तर या गार्डनमध्ये फक्त 5 रुपये तिकीट देऊन तुम्ही मात्र भरपूर फोटो काढू शकता. फोटोशूटसाठी खूप छान छान आतमध्ये आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप जबरदस्त खेळणे वगैरे आहे बघा. आणि लहान मुलं या ठिकाणी भरपूर रमतात आणि फोटोशूटसाठी भरपूर चांगलं लोकेशन आहे. धन्यवाद.